नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण काल जो बेस्ट उपक्रमाविषयी म्हणजे बस वाहक पदासाठी जी आपण व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न होते, की सर नेमकी पात्रता काय असणार आहे? कोण यासाठी अर्ज करू शकतो? काही-काही जणांचे तर कमेंट पण आले, की ही फेक जाहिरात आहे. तर आता व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकता, की बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहतूक या पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक व आरक्षित प्रवर्ग उमेदवाराकडून रिक्त पदं असलेली भरण्याकरता अर्ज मागविण्यात येत असून, सदर अर्ज बेस्ट उपक्रमाच्या आता हे बघा ही जी वेबसाईट आहे bestundertaking.com या संकेतस्थळावरील रिक्रुटमेंट या शीर्षकाखाली दिलेल्या लिंक वर जाऊन भरता येतील. बस वाहक पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कालावधी असणार आहे बघा 8/7/2026 ते 29/7/2026. ओके. या तारखेमध्ये तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे. आता बस वाहक पदासाठी भरण्यात येणारी एकूण पदे तुम्ही पाहिलीच आहेत की 364 पदे आहेत. आता यामध्ये आरक्षित पदाची संख्या जी आहे, आता कास्टनुसार प्रवर्गानुसार जी जागा आहेत, तर तुम्ही पाहू शकता की शेड्यूल कास्टसाठी 34 जागा आहेत, एससी साठी, त्यानंतर एसटी साठी आहेत 22 जागा, त्यानंतर विमुक्त जातीसाठी एनटीए साठी आहेत 6, त्यानंतर एनटीबी साठी आहेत 6, त्यानंतर एनटीसी साठी आहेत 10, यामध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लाससाठी आहेत 05 आणि अदर बॅकवर्ड क्लाससाठी आहे 67. ओके. इकॉनॉमिक विकल सेक्शनसाठी 36 जागा आहेत. चला. आता यामध्ये अजून तुम्ही पाहू शकता की सोशली अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना 36 जागा आहेत आणि ओपनसाठी आहेत बघा 142 जागा. ओके. तर जे याच्यात मोडत नाहीत ते ओपनसाठी अर्ज करू शकतात. आता यात शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता पाहायची झाली तर माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच काय एस-एस-सी म्हणजेच तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे. आता सरासरी परीक्षा किती 50% व अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 10वीला 50% आवश्यक आहेत. तसेच सदर परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100 पैकी 50 गुणांचा मराठी विषय निम्न स्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. म्हणजे 100 पैकी 50 मार्क असणे तुम्हाला ते आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये वयोमर्यादा जर पाहायची झाली तर 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किती 18 वर्ष पूर्ण ते 38 वर्ष 38 पेक्षा जास्त नसावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 वर्ष पूर्ण ते 43 पेक्षा जास्त नसावे. ओके. आता याच्यामध्ये शारीरिक अर्हता पाहायची झाली तर किमान उंची आहे 154 सेंटीमीटर असणे आवश्यक. तसेच कमाल किती आहे 178 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी. ओके. आणि वजन काय आहे तर 45 किलोग्राम असणे आवश्यक आहे. आता पुढे पाहायचं झालं तर वेतन श्रेणी वगैरे तुम्ही बाकीच्या गोष्टी सर्व पाहून घेऊ शकता. आता यामध्ये महत्त्वाचं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला की सर यासाठी नेमका सिलेबस काय असणार आहे? तुम्ही पाहू शकता की बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी सीबीटी या प्रकारची असेल. या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश आहे. कोणते आता याच्यामध्ये अंकगणित असेल, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असेल, त्यानंतर भाषा ज्ञान मराठी इंग्रजी असेल. ओके. आता हे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी जे आहे त्यातून आपण आपल्या राजगुरु मंत्र या युट्यूब चॅनलवरती तुमची याची फ्रीमध्ये पूर्ण तयारी करून घेणार आहोत बरं. हे सामान्य ज्ञान व चालू घडामोडीच्या आणि आता तुम्ही पाहू शकता की प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी 10 गुणांची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ओके. चला आता परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी काय असणार आहे ₹1000 असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी किती असणार आहे तर ₹900 असणार आहे. तर चला ही आता ही पीडीएफ जी आहे आपल्या राजगुरु मंत्रा टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देईल. त्यात तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा राजगुरु मंत्राला. धन्यवाद.